प्रयत्न अयशस्वी. निर्धाव असा चेंडू हाताळला नागेशांनी. तितकाच चतुर आहे नागेश. चला गुहागर संघ आपण खेळाडू कक्षात यायचं आहे. स्टेजच्या समोर क्लीन बॉल दांडी गोल झाली. रमन यांची खेळी समाप्त. चला तिथे महिलांसाठी कक्ष केलेला आहे तो. चला सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांनी देखील इकडे या स्टेजवरती बसायला जागा आहे. इकडे भरपूर खेळाडूंनी पण इकडे या. फक्त तो लेडीज साठीच आहे. लेडीज पाहायला सामना पाहण्यासाठी आल्यात. चला उठा लवकर. संजय बबलू जाधव तुमचा पवेलियनचा कक्ष इथे कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी आहे. सकाळीच बजावत सांगितलं परंतु काय करणार, ऐकायची वृत्तीच नाही यांच्याकडे. आणि आमचे समालोचक मित्र केतन पहाळके दिवसभर पाहतात. आज मैदानावरती गेले नाहीत परंतु क्रिकेटचा छंद आहे, छंदापोटी आलेत क्रिकेटचा सामना पाहायला. आमच्यासाठी आलेत, सहकार्य केलं, धन्यवाद, आभार आहे तुमचं. संध्याकाळी तुमचा यशोचित सन्मान केला जाईल. पहिला षटका चेतन याने दाखवून दिलं. जरी रमन गेला तरी मी अजून उभा आहे मैदानात. षटकाराने संघाचं खातं खोललं आणि वैयक्तिक 6 धावेवरती खेळी करतोय तो चेतन. नागेश यांच्यावरती आक्रमण केलं. आल्या आल्या स्वागत केलंय चेतन यांनी नागेश यांचं. सलगचे 2 चेंडू हाताळले, विकेटचं पतन आणि 4थ्या चेंडूवरती थोडा प्रॉब्लेम. रनअप मध्ये थोडा व्हेरिएशन झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा भेटतात. तो 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि 1च धावाने समाधान मानावी लागेल. चेतन यांना संघाची वाढती धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू. पाहूया भोरचा महादेव याला आज आयकॉन म्हणून गुहागर या संघात घेण्यात आले. भोरचा महादेव आणि लेग साईडच्या दिशेला हा मारलेला जमिनीलगत षटकार आयकॉन आहे. आणि आयकॉनच्या भूमिकेत पहिलाच षटकार लगावा लागेला महादेव याच्याकडून. यांच्या षटकाराने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 1 षटकानंतर 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. 3 षटकांचा सामना जाईल. अजूनही 12 चेंडू खेळवायचे बाकी आहेत. खादगुन या गावचे व्यक्तिमत्व विजय पवार उर्फ आबा यांचा देखील यशोचित सत्कार केला जातोय. त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नवीन गोलंदाज रोहिदास एक अनुभवी गोलंदाज आहे. नवीन अनुभवी गोलंदाज आहे हा रोहिदास. अनुभव आपला पणाला लावावे लागेल रोहिदास यांना. समोर धाकड फल्लेबाज आहे चेतन. ओ काही चेंडू हाताळला. अनुभवाच्या जोरावरती चेंडू. रफ्तार लेग बाय स्वरूपात आलेली एक अतिरिक्त धाव. संघाची वाढती धावसंख्या 14 झाली. रोहिदास ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. समोर महादेव, देवांचा देव महादेव असं ज्याचं नाव आहे असा भोरचा महादेव आज आयकॉन म्हणून गुहागर या संघाकडून खेळतोय. पाहूया महादेव काय करतोय. गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज रोहिदास याचा सामना करेल महादेव. कव्हरच्या दिशेला लागवलेला हा फटका आणि चौका.
काय हे तिथं बसलेले बाउंड्रीज, इथून तर दिसलं बाउंड्री. चौकार. चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 18. महादेव घसरून पडलेत, बॉडीला वेट जास्त झालं, पायाला लागला असेल कदाचित त्यांच्या. इम्पॅक्ट प्लेयर लगेच मैदानात पाठवावं लागेल. चला, पायाला दुखापत झाली महादेव यांच्या. इम्पॅक्ट प्लेयर लगेच पाठवावं लागेल. चला स्पीडअप घ्या पंच. खदगुणगावचे विजय पवार उर्फ आबा यांचा देखील संजय जाधव यांच्या हस्तेच यथोचित सन्मान केला जातोय. चला बापू या. भरत जाधव लाईव्ह कॅमेरामन, कॅमेऱ्याची दिशा लगेच बदलत जावा, इकडे या. त्यांचा देखील यशोचित सत्कार केला जातोय. कॅमेरा रणप आणलाय. चला गोलंदाजी मार्गवरती बॉलिंग एंड करून गोलंदाज सज्ज आहे रोहिदास. याचा सामना केला महादेव. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका आणि चौकार. पायामध्ये वेग पाहिजे, वेग असता तर कदाचित चौकार वाचवू शकले असते विजय. महादेव यांच्यासाठी जर 3 षटकार लगावले गेले तर हिंद केसरी ड्रायव्हर किरण जाधव यांच्याकडून त्यांना 500 रुपयेचं पारितोषिक आलेलं आहे. पण निर्धाव चेंडू, भन्नाट वेग या चेंडूत पाहायला भेटला. बॅट उचलूसपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. रोहिदास एक अनुभवी आहे. चला तुमच्या पारितोषिकामुळे फलंदाज पारितोषिकाच्या मोहामध्ये विकेट देतोय. चला काय झालं, चेंडू किती झालेत? 5 चेंडू हाताळले गेलेत. 5 चेंडू हाताळले गेलेत. शेवटचा चेंडू या षटकातील. रोहिदास हो, वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव. संघाची वाढती धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, आक्रमण करावं लागेल. महादेव याला स्ट्राईक घ्यावी लागेल. आयकॉन खेळाडू आहे, समोर देखील तितकेच तुल्यबळ आहेत संघ. वाईट आणि वनबाउंडचा इशारा पंच रविकांत चव्हाण सर. स्कोर 24. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज आहे तो रोहिदास. एक अनुभवी गोलंदाज आहे, आपल्या संघाचा संघनायक आहे. संघाची बांधणी देखील चांगल्या प्रकारे केली आणि लेग साईडच्या दिशेला हा मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्याही धाव सहजरित्या पूर्ण. एकीचं दुहेरीत सहजरित्या रूपांतर केलं गेलं. षटक समाप्ती. 2 षटकानंतर गुहागर या संघाची धावसंख्या 26.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया मोरबा पवारवाडी या संघासाठी कोण गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. नागेश त्याचं नाव सांगा प्रत्येक. गोलंदाज महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आला आहे तो एक अनुभवी खेळाडू आहे हा सचिन. समोर चेतन वर्सेस सचिन, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला भेटणार आपल्याला. गोलंदाजीवर एंडिंग कडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो सचिन. रनअप मध्ये स्टार्ट. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका आणि चौकार. षटकार सहजरित्या सीमारेषेच्या बाहेरील षटकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 32. पहिला चेंडू सचिन यांचा आणि स्वागत केलं गेलं सचिन यांचं षटकाराने. चेतन यांनी षटकार लगावला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण खेळी खेळावी लागेल चेतन यांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा एल बी लॉक आहे इथे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. लेग बाय स्वरूपात आलेली एक चोरटी धाव. संघाची वाढती धावसंख्या 33. पुढील चेंडू सचिन यांचा सामना करेल तो महादेव. दोघेही जुने खेळाडू एकाच संघात खेळलेले खेळाडू आहेत. प्रत्येकाची खानखून माहीत आहे प्रत्येकाला. आणि खोलवरती दिशेला टाकलेला हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा हाताळलेला चेंडू. लेग बाय स्वरूपात एक चोरटी धाव आणि या चोरट्या धावेने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 34. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी. पहिल्या इनिंगची सांगता होईल. चला स्पीडअप घ्या सचिन. चला सचिन स्पीडअप घ्या. सामन्याला वेळ करू नका. अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. पुन्हा गोलंदाज सचिन सज्ज आणि हा समोर दिलेला चेंडू आणि खरपूस समाचार घेतला चेतन याने. षटकार. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेला आणि षटकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 40. काय गोलंदाजी करतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे सचिन. परंतु सचिनचा खरपूस समाचार घेतला जातोय चेतन यांच्याकडून. आम्ही देखील कमी नाही. एका बाजूला रायगड वर्सेस रत्नागिरी. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील आणि आक्रमण करावे लागेल. 2 मोठे फटके जर आले तर मजबूत स्थितीत संघ जाईल. व्हेरिएशन पाहायला भेटलं गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन पाहायला भेटलंय. लास्ट चेंडू आहे. या पहिल्या इनिंगची सांगता होईल. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 41. लास्ट चेंडू पहिल्या इनिंगची सांगता होईल. पाहूया. बेस्ट वर्सेस बेस्ट दोघी एकाच संघातील खेळाडू आहेत महादेव आणि सचिन. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विजय यांच्याकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेट. तो स्पोर्ट्समॅन आहे भारतीय सैन्य दलामध्ये. मनोज जिंकण्यासाठी 44 धावांचं समीकरण. 18 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण. जितकं सोपं तेवढंच अवघड आहे. जर सुरुवातीचे फलंदाज पवेलियन मध्ये जर पाठवले तर नक्कीच सोपं होईल. चला तिथे जे खेळाडू आहेत तिथं महिलांसाठी जागा केलेली आहे. तुम्ही खेळाडू कक्ष इकडे आहे.
या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं. राकेश जाधव बक्षीस फेरीत दाखल झालेत. आज फक्त पाहतात कोणता खेळाडू कसा खेळतोय, निरीक्षण चालू आहे त्यांचं. ओमकार चव्हाण चिंचाळी यांचा सत्कार भरत राकेश जाधव यांच्या हस्ते केला जाईल. चला या घ्या लाईव्ह. चला भरत जाधव यांच्या हस्ते उर्फ बापू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला लाईव्ह. चला चालू आहे. चला सत्कार केला जातो यशोतीत. धन्यवाद. चला तिथे महिलांसाठी पविलियन आहे. हा शेवटचा पुकार आहे. गुहागर संघ सर्व संघांनी काळजी घ्यायची. आपण खेळाडू कक्ष कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी आहे. तिथे महिलांसाठी पविलियन केलेलं आहे. यानंतरचा सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. विजय आणि रणजित, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द आहे, परंतु सकाळपासून बॅट काही चालली नाही रणजितची. दादांची प्रत्येकच क्षेत्रात घाई असते. चला स्कोरर संगम जाधव स्लो मोशन मध्ये यायचंय. तुम्ही माहित आहो मला रायडर आहात. दादाला मानलं पाहिजे. ज्यावेळेस गावामध्ये मॅच असती, नवतरुण मित्रमंडळ आयोजित करतात, तेव्हा सर्व कामधंदा बंद करून कोकणातून 2 दिवस गावामध्ये हजेरी असते. चला केतन चेंडू द्या पंचांना. त्यांच्याकडे पण जबरदस्त फलंदाजी करण्याची क्षमता आहे. या गुरुदत्त स्टेडियमवरती त्यांनीही मागील दिवस गाजवलेत. विनोद जाधव जुना चेंडू जमा करायचा आहे. बॉल हरतच नाहीत. चला शृंगारतळी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. मोरबा पवारवाडी संघाकडून विजय आणि रणजित. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 500 रुपये संगम. अठरा चेंडू आणि 44 धावांचं समीकरण जेवढं सोपं तेवढंच अवघड आहे. जर सुरुवातीचे फलंदाज जर पविलियन मध्ये माघारी पाठवण्याचं काम भूषण याने केलं तर कदाचित संघ विजयाची वाटचाल करेल. पण नावात विजय आहे, त्याच्या तोच विजय. स्ट्राईकला आहे तो विजय. चला स्टार्ट. भूषण सातारचा एक आयकॉन खेळाडू आहे. सातारा जिल्ह्यातील भूषण गोळे. भूषण गोळे सातारा जिल्ह्यातील एक आयकॉनिक खेळाडू आहे. चला जर भूषणने जर सलामीची जोडी जर पविलियन मध्ये स्वस्तात माघारी पाठवली ना तर संघ फुटबॅक वरती येऊ शकतो. पाहूया काय होतंय. गोलंदाज भूषण समोर, विस्फोटक आक्रमक फलंदाज विजय, ज्याची बॅट सकाळपासून चांगलीच बोलली गेली असा विजय आहे. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे तो. गुहागर या संघाकडून भूषण.
भूषण यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मोरबा पवारवाडी संघाकडून सलामीला आलेला फलंदाज विजय, ज्याच्या नावामध्येच विजय आहे. पाठीमागील मॅचमध्ये तब्बल 55 धावांची खेळी खेळली गेला असा विजय. पहिलाच चेंडू विजयाच्या दिशेने, समोरच्या दिशेला लगावलेला हा गगनचुंबी षटकार. कदाचित मला वाटतं आज विजयचा दिवस आहे. प्रत्येकाचा दिवस असतो तसाच आज दिवस विजयचा आहे. चला जेवायचं कोण राहिले का? नवीन द्यावं लागेल. एकच बॉल झाला. चला आणलाय चेंडू. संजय लक्ष द्या आपण. सुरुवातच केली षटकाराने. भूषण यांच्यावरती आक्रमण केलं, दाखवून दिलंय आम्ही पण रायगड जिल्ह्यातून आलेलो आहोत. आम्ही देखील कमी नाही. भूषण यांना देखील दाखवून द्यावं लागेल, कमबॅक करावं लागेल भूषणला देखील. विस्फोटक गोलंदाज आहे हा भूषण. पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी भूषण सज्ज. आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फुलटॉसचा फुल समाचार घेतला. एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वरून आलेला हा षटकार. तोशिक ओमकार चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला. भूषण यांच्याकडून जबरदस्त कमबॅक पाहायला भेटलं. देखील विजय जेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे तितकाच माझ्या देखील मनगटात ताकद आहे. व्हेरिएशन पाहायला भेटलं या गोलंदाजाकडे. चला विजय. सलगचे 3 चेंडू हाताळले गेले. पहिल्या 2 चेंडूवरती घातक फटके भेटले, परंतु निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि वन बाउंड चौकार. कव्हरच्या दिशेला लगावलेला हा चौकार. करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला मारलेला फटका. वन बाउंड चौकार. आजचा दिवसच आहे विजय याचा. कदाचित आपल्या संघाला विजयच करून देतो. एक चेंडू बाकी आहे. 20. पुढील चेंडू भूषण यांचा सामना करेल तो विजय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल बाद घेण्याची संधी होती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाळा यांच्याकडून करण्यात आलं. चौकार वाचवला. उत्कृष्ट अशी फेकी केली गेली, परंतु कदाचित विजय यांचा जर झेल टिपला गेला असता तर पुन्हा सामन्याला कलाटणी पाहायला भेटली असती. 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण. विजय यांचा जर झेल घेतला असता, षटक समाप्ती झाली. विजय यांचा जर झेल घेतला असता तर कदाचित कलाटणी भेटली असती. 12 चेंडू 22 धावांची गरज. 22 एका षटकानंतर 22 धावांचा गोलंदाज.
यश, ज्या यशने पाठीमागील मॅचमध्ये जबरदस्त षटक हाताळलं होतं, तोच यश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रणजित आयकॉन म्हणून खेळतोय. आज मोरबा पवारवाडी संघाकडे ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज यश आणि खोलवर दिशेला टाकलेला चेंडू, तितकाच सन्मान दिलाय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दोन बंधू आहेत, दोन्ही बंधूंचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल रणजित यांना माहीत आहे आज विजयची बॅट चांगलीच बोलते, तर आपण फक्त साथ द्यायची आहे. विजयला स्ट्राईकवरती नेऊन ठेवण्याचं काम करतोय तो रणजित. स्ट्राईक रोटेशन पाहायला भेटली पुन्हा एकदा. विजय वर्सेस यश. हाफ ट्रॅकर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये पडलेला चेंडू आणि एकच धाव. एकाच धावेवरती समानच मारलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं मयूर याने. हा एक उदयनमुख खेळाडू आपल्या संघामध्ये आहे. गुहागर या संघांकडून नवीन संघ बांधणीचं काम चालू आहे. पुन्हा यश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पाहूया यश काय करतोय. यश याला विकेटचं पतन करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. क्षेत्ररक्षक दूरवरून धावून आणि पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू आणि 2 धावा. पूर्ण सलामीची जोडी फोडण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून प्रतिसाद मिळेना. संघाची वाढती धावसंख्या झाली ते 26. 3 क्षेत्ररक्षक धावून येतात आणि तिघांच्या मधोमध चेंडू पडतोय. वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल. वाऱ्याची शांत अशी झुळूक. रखरखत्या उन्हात चालू असलेला हा सामना. सन्मान दिलाय स्टेजला रणजित याने. कधी बदलन सांग, कधी पण तयारीतच राहायचं, कारण माणसं चला, सन्मान दिला रणजित याच्या बॅटमधून. आज पहिलाच षटकार पाहायला भेटला. वंदना दिली त्यांनी स्टेजला. पहिला षटकार. पुन्हा यश पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रणजित यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा चांगली ट्राय केली, परंतु खराब तितकंच क्षेत्ररक्षण आणि चौकार. पंच चौकाराचा इशारा करतात आपल्याला रविकांत चव्हाण सर. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 36. 7 चेंडू 8 धावांचं समीकरण. 7 चेंडू 8 धावांचं समीकरण. जबरदस्त सामना पाहायला भेटतोय आपल्याला. एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला गुहागर संघ, तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातून आलेला मोरबा पवारवाडी संघ. कंपल्सरी चेसिंग राहील, सुपर ओव्हर खेळवली जाणार नाही. 7 चेंडू 8 धावांचं समीकरण. 7-8. निर्धावाचा चेंडू हाताळला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रमण यांच्याकडून पाहायला भेटलं. षटक समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सलामीला आलेले फलंदाज अजूनही तटस्थ मैदानात. नवीन गोलंदाज कोण येतोय पाहूया. रमणने देखील सकाळी जबरदस्त षटक हाताळलं. रमण क्षमता आहे रमण यांच्याकडे. धावा थांबवण्याचं काम रमण देखील करू शकतो. चला, यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार. चला, चिंचणी खटाव कर्णधार. चला, नाणेफेकीसाठी यायचंय आणि जो जिंकेल त्याने लगेच यायचंय नाणेफेकीसाठी. जो विनर होईल त्याच्यासोबत चिंचणी खटाव या संघाची लढत पाहायला भेटणार आपल्याला. उत्कृष्ट झेल घेतला भूषण यांनी. बरोबर जाळ विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मासा पकडण्याचं काम केलं गेलं रमण यांच्याकडून. ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी, जिथं दहशत करताय तुम्ही. आरती
नावाप्रमाणेच भूषण खरंच आपल्या संघासाठी एक दागिनाच आहेत भूषण. 5 चेंडू 8 धावांची गरज. नागेश आयकॉन फलंदाज मैदानात. नागेशला देखील थांबवण्याची ताकद आहे या रमनमध्ये. पहिल्या चेंडूवरती विजय याला पविलियनमध्ये पाठवण्याचं काम केलं रमन याने. क्षमता आहे या रमनकडे. 5 चेंडूत 8 धावा देखील होऊ शकत नाहीत. कालचा सामना पाहायला भेटला. कपिलने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. 1 चेंडू 1 धावांवरती आणून ठेवलेला सामना, परंतु यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे तो संघ पराभूत ठरला. पुढचा चेंडू रमन यांचा लो फुलटॉस टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेला मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळतात. उत्कृष्ट अशी फेकी चेतन यांच्याकडून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं नागेश यांना. जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावांचं समीकरण. जितकं सोपं तितकं अवघड असं समीकरण आहे. पुढे देखील रमन आहे आणि आयकॉन, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत रणजित आणि नागेश. पाहूया काय होतंय. जबरदस्त सामना पाहायला भेटतोय आपल्याला. दोन्ही संघांकडे सामना झुंकलेला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. शरीर यष्टीचा वेध घेतला चेंडूनी. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे रमन. 3 चेंडू 6 धावांची गरज. काय सामना पाहायला भेटतोय. कधी रत्नागिरी जिल्ह्याकडे जातोय तर कधी रायगड जिल्ह्याकडे जातोय. मी सुरुवातीलाच सांगितलेलं भूषणने जर सलामीची जोडी पविलियनमध्ये लवकर पाठवली असती तर कदाचित वेगळंच चित्र पाहायला भेटलं असतं आपल्याला. रमन चांगले 3 चेंडू हाताळले तर आपण संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल करू शकताय. चला व्हेरिएशन करायचं आहे. रमन पुन्हा एकदा बॉलिंग एंड कडून रमन यांचा सामना करेल नागेश आणि फुलटॉस चेंडू आणि मॅच विनिंग षटकार. पंचांचे हात